धम्मबांधवांनो, मी धम्मदर्शी प्राचार्य NK सावळे आपणा सर्वांना जय भीम। आज 2 फेब्रुवारी 2026 सुभेदार रामजी आंबेडकर यांचा स्मृती दिन करिता त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी प्रथमतः त्यांना विनम्र अभिवादन करतो। धम्मबांधवांनो, आज आपण सुभेदार रामजी आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहू या। सुभेदार रामजी आंबेडकर यांचे मूळ गाव व नाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबावडे हे त्यांचे मूळ गाव, पण ते रामजी मालोजी सपकाळ या नावाने ओळखले जात होते। नंतर बाबासाहेबांमुळे आंबेडकरांचे नाव जोडले गेले। सैन्यातील कारकीर्द ब्रिटिश सैन्याच्या महार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते। 14 वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतर ते सुभेदार मेजर या उच्च पदावर पोहोचले। शिक्षणप्रेमी, त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान होते आणि त्यांनी शिक्षणाचे महत्त्व आपल्या मुलावर बिंबवले। व्यक्तिमत्व कबीरपंथी अन्वयी असल्याने ते धार्मिकदृष्ट्या पुरोगामी होते। महात्मा ज्योतिबा फुले यांचे ते समर्थक होते। बाबासाहेबांचे शिक्षण अत्यंत गरिबीत असतानाही त्यांनी भीमरावांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष केला। बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती। त्यांचे निधन 2 फेब्रुवारी 1913 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले। सुभेदार रामजी आंबेडकर हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडीलच नव्हते, तर ते कठीण काळात समाज सुधारणेचे आणि शिक्षणाचे ध्येय बाळगणारे एक महान योद्धा होते। जय भीम, जय भारत, जय संविधान। धम्मबांधवांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करून कमेंट करा आणि आपल्या ग्रुपवर पाठवण्यास विसरू नका। जय हिंद, जय भीम, जय भीम।